हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी आहात आणि आम्ही देखील आहोत. माझं थोडंसं 19-20 सुरू आहे, पण काय आहे कसं आहे ते सगळं पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतेच. पण सगळ्यात आधी आपण सुरुवात केलेली आहे आपल्या ब्लॉगला. ती योगर्ट काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून आणि चीज स्लाईस काढून ठेवलेले आहेत. आणि काल रात्री जे सँडविचेस वेणू आणि सुधन्वानी मिळून केले होते, तर ना त्याच्यामध्ये हे जे सँडविच मेकर त्यांनी वापरलेलं होतं, तर ते त्यांनी काही स्वच्छ करून ठेवलं नव्हतं रात्री. आणि मला तर बिलकुलच, मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं मला काय होतं आहे, सो जास्त काही मला ताकद नव्हती. सो हे क्लीन करून ठेवते आहे मी सगळं. आपलं जे किचन काउंटरटॉप क्लीन करायचं जे असतं ना स्प्रे, तर तोच मी याच्यावर स्प्रे करते. त्याच्यामुळे ना सगळं जे काही खरकट आहे, डस्ट आहे, ग्रीसी आहे, सगळं फटाफट क्लीन होऊन जातं. आणि प्लस मग नंतर पुन्हा मी ओलं थोडंसं करते टिश्यूला साध्या पाण्याने आणि पुन्हा क्लीन करते, पुन्हा कोरड्याने करते. मग सगळा वासही निघून जातो थोड्या वेळ उघडं ठेवलं की. आणि मग परत मी पॅक करून त्याच्या बॉक्समध्ये मी सगळं ठेवून देते आहे. ठीक आहे, तर हे सगळं क्लिनिंग मी पहिल्यांदा करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर किचन काउंटरटॉप क्लीन केलेला आहे आणि मग मी आजच्या ब्रेकफास्टला सुरुवात केलेली आहे. आज मी अगेन म्हणजे मला थोडंसं अजूनही बरं वाटत नाही आहे किंचित, त्याच्यामुळे मग मी परत सँडविचचाच प्रकार करते. पण आज मी जुगाडू सँडविच करते आहे. ते म्हणजे फक्त मी त्याच्यामध्ये स्लाईस ठेवते आहे चीजच्या आणि सगळे मसाले एकत्र त्याच्यावरती मी छान असे भुरभुरणारे सगळे टाकणार आहे. मला नंतर रिअलाईज झालं की माझ्याकडे जर शेजवान चटणी वगैरे असं काही असतं तर ते पण लावून त्याला अजून थोडंसं एनहान्स करता आलं असतं त्याच्या टेस्टला, पण नव्हतं माझ्याकडे आणि मला ते नंतर लक्षात आलं. अदरवाईज मी मागवलं असतं. तर थोडंसं हे सगळं असतं ना आपलं पिझ्झावरती आपण जे टाकतो सगळं, पास्तावरती काय हर्ब्स असतात त्या, चिली फ्लेक्स आणि बाकी सगळं असं थोडं थोडं सगळं घातलं होतं मी. धणे पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, ब्लॅक पेपर पावडर, थोडंसं मीठ आणि आमचूर पावडर असं सगळं त्याच्यावरती टाकून छान मग ते तुपावरती मी, हे जे गॅसवरचं माझ्याकडे सँडविच मेकर आहे ना, फटाफट सकाळी आपल्याला जास्त वेळ नसेल तर ह्याच्यामध्ये करायला काही हरकत नाही आहे. तर ह्याच्यातही छान होतं आणि सँडविच मेकरमध्येही छान होतं, दोन्हीमध्ये छान होतं. प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स काही ना काहीतरी असतात. तर त्याच्यामध्ये मी आता हे पटकन करून घेते आहे आणि आज हा असा शॉर्टकटमध्येच मी ब्रेकफास्ट करते आहे. खरं तर ना माझ्याकडे असं एका पाठोपाठ एक फार कमी वेळेला ब्रेड खाल्ला जातो, म्हणजे रात्री पण झालं आणि परत लगेच सकाळी उठून असं होत नाही. पण कधी कधी आता इलाज नसतो ना आपल्याला, काही दुसरी हेल्प नसेल तर. आणि त्यातून आज सकाळी सकाळी माझ्या जी मावशी येते माझ्याकडे केर फरशी भांड्यांसाठी, तिचाही फोन आला की ती येणार नाही आहे. त्याच्यामुळे मग तेही एक परत होतंच की ही सगळी कामं करून आपली जी रोजची आहेत, प्लस मावशीची जी कामं असतात आपण करून घेतो केर फरशीची, ती पण आपल्याला करायची. सो मी म्हणलं चला आता थोडंसं शॉर्टकट करूया, आज काही इलाज नाही. वेणूलाही थोडंसं समजावलं मी, तर ती पण बिचारी समजूतदार आहे, तिने ॲडजस्ट केलं. मला ना थोडंसं असं उन्हाळी लागल्यासारखं झालेलं आहे की एकतर मला तसंही हीट सहन होत नाही फारशी, आणि त्यातनं मला ना झोप म्हणजे रात्री उकाड्याने जास्त मला झोप येत नाही आहे, खूप उशिरा झोप लागते आणि मग त्यामुळे लवकर मग जाग येत नाही. तेव्हा थोडंसं झोपावं असं वाटतं. आणि दुपारी पण मग परत तो असा डोझीनेस येतो आहे, ऊन चढत गेलं आणि खाल्लं की मग असं होतं आहे. आणि काय होतं आहे, पाण्याने खूप गच्च पोट भरलं जातं आहे ना, कारण खूप पाणी पितो आहे आपण उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे ते असं होतं आहे. पण आता ह्याच्यावर काहीतरी मला, तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा, मला ह्याच्यावर शोधायचं आहे. कारण उपाय जास्त दिवस असं होऊन चालणार नाही की आपण खूप लेट झोपतो, पहाटे ऑलमोस्ट मला झोप लागते. आणि माझा ना स्वभाव असा आहे की मी जास्त दिवस गोष्टी अशा आपल्याला त्रास होतो आहे तरी पण मग विश्रांती घ्यायची नाही, करत राहायचं, प्रोलॉंग करायचं, रेटत राहायचं, असं मला नाही आवडत करायला. कारण मी ह्या गोष्टींचे आधी काही भूतकाळामध्ये गोष्टी भोगलेल्या आहेत. सो मला आता ते खूप कळून चुकलेलं आहे की नाही असं आपण करायचं. त्यामुळे तिथल्या तिथे ना मला विश्रांतीची गरज आहे, तर मी विश्रांती घेते. म्हणजे आता बघा, माझे गेले 2-3 दिवस
खूपच छोटेसे ब्लॉग्स येत आहेत, कंप्लीट रुटीन येत नाही आहे किंवा एक काहीतरी थॉट मी नेहमी तुमच्याबरोबर शेअर करते तो होत नाही आहे. पण मी रेग्युलर राहण्याचाही प्रयत्न करते, कन्सिस्टन्सी मेंटेन करते आहे. पण त्याबरोबर जेवढी आवश्यक आहे तेवढी जी विश्रांती द्यायला पाहिजे शरीराला ती पण मी देण्याचा प्रयत्न करते आहे. कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं, आपण ते खूप रेटत गेलो ना की एकदमच गोष्टी ठप्प होऊन जातात. तर तसं होण्यापेक्षा ना थोडं ब्रेक करत काही कामं नाही आत्ता केली तरी चालणार आहे, दुर्लक्ष करणं. आणि हे असं करून केलं ना किंवा काही कामं थोडी कमी केली असं करून केलं तर ते चालू राहतं, आपलं रुटीन काही ना काहीतरी तरी चालू राहतं पूर्ण ठप्प होण्यापेक्षा, असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे आणि तुम्ही अशा गोष्टी कशा डील करता हे मला कमेंट्स करून मला प्लीज नक्की सांगा. सँडविच आता तयार होत आलेलं आहे आणि ह्याच्यात पण छान होतं, मस्त होतं. आणि न स्लाईस टाका नक्की, म्हणजे किसून टाकण्यापेक्षा. आता आधी मी पण ना चीज किसून टाकायचे पण त्यांनी एवढी ती मजा येत नाही त्याच्यामध्ये. पण जेव्हा स्लाईस टाकतो ना तेव्हा ते तुम्ही ह्याच्यात बनवा, गॅसवरच्या सँडविच मेकरमध्ये किंवा इलेक्ट्रिक सँडविच मेकरमध्ये, ते छान मेल्ट होतं आणि मग ते सगळीकडे छान इव्हन असं पसरतं आणि त्याची टेस्ट मग मुलांना खूप आवडते. त्यामुळे हे असं आता मी जुगाडू सँडविच केलेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं चहा पण केला होता, प्रयत्न केला होता की थोडीशी झोप उडेल पण ते नाही झालं. पण मी विश्रांती घेतली आणि आता जेव्हा मी व्हॉइसओव्हर करते आहे तेव्हा मला बेटर फील होतं आहे. हा आजचाच व्लॉग आहे सकाळचा आणि आत्ता व्हॉइसओव्हर करून रात्री तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. माझ्याकडे सध्या बँक नाही आहे काही व्लॉग्सची, पण रुकणे का नाही, हारणे का नाही आणि कन्सिस्टन्सीनी चालू ठेवायचं जे मी ठरवलेलं आहे तर ते मी करते आहे. पुन्हा भेटू. टेक केअर. बाय.